नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत घटक 3 अपूर्णांक, उपघटक 14 व्यवहारी अपूर्णांक, स्वाध्याय 14.1. प्रश्न पहिला, पुढीलपैकी कोणत्या आकृतीतील रेखांकित भाग वेगळा अपूर्णांक दर्शवतो? मित्रांनो, 4 पर्यायांमध्ये 4 आकृत्या दिलेल्या आहेत. यातील कोणती आकृती हा वेगळा अपूर्णांक दर्शवते? आता पहिल्या आकृतीमध्ये म्हणजे पर्याय क्रमांक 1 चा जर विचार केला तर आकृतीचे 1 2 3 4 4 चौक 16 भाग केलेले आहेत आणि त्यातले 4 भाग रंगवलेले आहेत. बघा, आकृतीचे एकूण भाग आपण या अपूर्णांकामध्ये छेदस्थानी लिहिणार आणि जे भाग रंगवलेले आहेत ते अंशस्थानी लिहिले म्हणजे 4/16. त्यानंतर पर्याय क्रमांक 2 चा जर विचार केला तर आकृतीचे एकूण भाग आहेत 4 जे आपण छेदस्थानी लिहितो आणि त्यातले रंगवलेले भाग अंशस्थानी म्हणजे 2/4. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 मध्ये जर आपण बघितलं तर आकृतीचे एकूण 1 2 3 4 आणि 4 आणि 4 8 भाग केलेले आहेत, त्यातले 2 भाग रंगवलेले आहेत. आणि सर्वात शेवटी पर्याय क्रमांक 4 आहे बघा, 1 2 3 4 5 6 आणि 6 12 आकृतीचे एकूण 12 भाग केलेले आहेत आणि त्यातले 3 भाग रंगवलेले आहेत. एकूण भाग आपण छेदस्थानी घेतो आणि त्यातले रंगवलेले किंवा रेखांकित भाग आपण अंशस्थानी घेतो. मग आता यातला वेगळा अपूर्णांक कोणता आहे? तर बघा, आता 4 1 4 आणि 4 चौक 16 म्हणजे 1/4. त्यानंतर बे 1 बे 2 4 1/2. त्यानंतर बे 1 बे चौक 8 म्हणजे 1/4. आणि त्यानंतर पुन्हा 3 1 3 आणि 3 चौक 12 म्हणजे 1/4. मित्रांनो, पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 हे 1/4 अपूर्णांक दर्शवतात, पण पर्याय क्रमांक 2 हा 1/2 म्हणजे अर्धा हा अपूर्णांक दर्शवतो. म्हणून पहिल्या प्रश्नामध्ये वेगळा अपूर्णांक दर्शवतो असा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 2, 8/9 हा अपूर्णांक लहान आहे चौकट छेद 11 या अपूर्णांकापेक्षा. या विधानातील रिकाम्या चौकटीत पुढीलपैकी कोणता अंक लिहाल? मग या चौकटीत 4 पर्यायातील कोणता अंक घेणार? मित्रांनो, अपूर्णांकाचा आपल्याला लहान मोठेपणा ठरवायचा आहे. पहिला अपूर्णांक आपल्याला लहान दिलेला आहे, 8/9 हा अपूर्णांक लहान आहे. मग चौकट छेद 11 हा अपूर्णांक मोठा आहे. मग चौकटीच्या जागेवर आपल्याला कोणता अंक घ्यावा लागेल? मग आता आपण या ठिकाणी यांचा तिरकस गुणाकार करू. 11 8 88. मग आता 9 आणि चौकट यांचा गुणाकार करू. मग आता 9 आणि चौकटीच्या जागेवर जर आपण 7 घेतला तर 9 7 63. म्हणजे मित्रांनो, हा अपूर्णांक येतो का? तर नाही. 63 ही संख्या लहान आहे, आपल्याला मोठा अपूर्णांक पाहिजे म्हणजे मोठा अंक पाहिजे. मग आता पर्याय क्रमांक आपण 2 घेतला म्हणजे 10 जर घेतला तर 9 10 किती होणार? 9 10 90. म्हणजे मित्रांनो, हा अपूर्णांक बरोबर मोठा येतो म्हणजे चौकटीच्या जागेवर आपल्याला 10 हा अंक घ्यावा लागेल. म्हणजे 10/11 हा अपूर्णांक मोठा येतो. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 10. प्रश्न नंबर 3, पुढीलपैकी कोणती आकृती 12/60 या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवते? मग आता मित्रांनो, पर्याय क्रमांक आपण 1 चा विचार करूया. आपल्याला 12/60 या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवायचा आहे. मग आता पहिली आकृती आहे म्हणजे पर्याय क्रमांक 1 आहे. आकृतीचे एकूण 4 भाग केलेले आहेत, त्यातला एक भाग रंगवला म्हणजे 1/4 अपूर्णांक झाला. म्हणजे मित्रांनो, आता 12 1 12 आणि 12 पंचे 60 म्हणजे आपल्याला 1/5 हा अपूर्णांक शोधायचा आहे. पर्याय क्रमांक 1 आहे चुकीचा. पर्याय क्रमांक आपण जर 2 घेतला तर आकृतीचे एकूण 1 2 3 4 आणि 5 भाग केलेले आहेत आणि त्यातला एकच भाग रंगवलाय म्हणजे 1/5 हा अपूर्णांक आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 4, 4/7 7/4 2/28 5/14 यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? आता यातला सगळ्यात लहान अपूर्णांक ओळखायचा आहे. मित्रांनो, आपल्याला अपूर्णांकाचा छेद सारखा करावा लागेल. मग आता छेद सारखा करण्यासाठी यांचा छेद आपण किती करू शकतो? तर मित्रांनो, यांचा छेद आपण 28 करू शकतो, कारण की या सगळ्या संख्या 28च्या पटीतल्या आहेत. मग 7ला कितीने गुणावं लागेल? 7 1 7 7 2 14 7 3 21 7 चौक 28. छेदाला 4ने गुणलं, 7ला 4ने गुणलं म्हणून अंशाला पण 4नेच गुणणार. मग आता 4ला कितीने गुणावं लागेल? म्हणजे छेद 28 होईल. 4 7 28 गुणिले 7. मग छेदाला 7ने गुणलं म्हणून अंशाला पण 7नेच गुणणार.
मग आता या ठिकाणी 2 आणि 28, 2/28ला आपण काही नाही करणार, मग 14ला 2ने गुणणार म्हणजे 28 होणार, छेदाला 2ने गुणलं म्हणून अंशाला पण 2नेच गुणणार. मग आता 4 चोक 16 आणि 7 चोक 28, पहिला अपूर्णांक मिळाला. 7 7 49 आणि 4 7 28. आपल्याला छेद 28 करायचा आहे. 2/28 पुन्हा 5 दुणे 10 आणि 14 दुणे 28. मित्रांनो, छेद सगळ्या अपूर्णांकाचे सारखे झाले. आपल्याला लहान अपूर्णांक मिळाला आहे. मग समच्छेद अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश लहान तो लहान आणि ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो मोठा अपूर्णांक. 2/28 हा लहान अपूर्णांक आहे, म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 2/28. प्रश्न नंबर 5. 7/10, 6/20, 23/50 व 19/25 यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? मित्रांनो, या अपूर्णांकातला आपल्याला मोठा अपूर्णांक ओळखायचा आहे. आता थोडक्यात आपल्याला तुलना करायची आहे. त्यासाठी आपण काय करणार, छेद समान करणार. छेद समान केल्यानंतर आपल्याला मग त्यावरून आपण मोठा अपूर्णांक ठरवू शकतो. आता या सगळ्या संख्या कोणत्या संख्येच्या पटीतल्या आहे, तर या ठिकाणी यांचा छेद आपण 100 करू शकतो. म्हणजे थोडक्यात या सगळ्या संख्या 100च्या पटीतल्या आहे. मग आता 10ला कितीने गुणावं लागेल, 10ला 10ने गुणावं लागेल. छेदाला 10ने गुणलं म्हणून अंशाला सुद्धा 10ने गुणणार. 20ला कितीने गुणावं लागेल, 20 5 100, 6ला पण 5ने, छेदाला 5ने म्हणून अंशाला 5ने. 50ला 2ने, 23ला पण 2ने, 25ला 4ने, 25 चोक 100 आणि 19ला पण 4ने. बघा काय अपूर्णांक तयार होतोय. 7 10 70/100, त्यानंतर 20 5 100 आणि 6 5 30. त्यानंतर 23 दुणे 46 आणि 50 दुणे 100, 25 चोक 100 आणि 19 1 19, 19 दुणे 38, 19 3 57, 19 चोक 76. मग 70/100, 30/100, 46/100 आणि 76/100. आपल्याला मोठा अपूर्णांक पाहिजे आहे. मोठा अपूर्णांक या ठिकाणी आहे 76/100. 76/100 म्हणजे मित्रांनो 19/25 हा सगळ्यात मोठा अपूर्णांक आहे. तो कसा ओळखायचा, छेद समान आहेत, छेद आपण समान करून घेतला. समच्छेद अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो मोठा अपूर्णांक आणि ज्या अपूर्णांकाचा अंश लहान तो लहान अपूर्णांक, म्हणजे 19/25 हे आपलं उत्तर आहे. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. नंबर 6. 2/3, 3/6, 7/12 व 17/36 यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? पुन्हा आपल्याला लहान अपूर्णांक ओळखायचा आहे. दिलेल्या अपूर्णांकाचा आपण छेद समान करणार म्हणजे आपल्याला लहान अपूर्णांक ओळखता येईल. या सगळ्या संख्या आहेत 36च्या पटीतल्या, म्हणजे आपण छेद 36 करणार. मग आता 3ला कितीने गुणावं लागेल, तर 3ला 12ने, 12/36. छेदाला 12ने गुणलं म्हणून अंशाला पण 12ने. 6ला 6ने गुणावं लागेल, 6 6 36. 3ला 6ने गुणलं, 12ला 3ने, 12/36. अंशाला पण 3ने आणि या ठिकाणी हे असंच राहणार. 12/36, 12 दुणे 24, 6 6 36, 6 18, 12/36, 7 21 आणि 17/36. आपल्याला लहान अपूर्णांक ओळखायचा आहे. समच्छेद अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश लहान तो लहान, म्हणजे 17 हा अंश लहान आहे, म्हणजे 17/36 हा अपूर्णांक सगळ्यात लहान अपूर्णांक आहे. म्हणजे 17/36 म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. नंबर 7. A बरोबर B बरोबर C बरोबर D, तर पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? A B C आणि D यांच्या किमती समान आहेत. आपल्याला विचारलंय तर पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? आता या ठिकाणी पर्याय दिलेत A/7, B/5, C/9 आणि D/11. मित्रांनो, अतिशय सोपं आहे. हे सगळे अपूर्णांक आहे समान अंश असलेले अपूर्णांक. बघा, या सगळ्या अपूर्णांकाचा A B C D यांची किंमत सारखीच आहे, म्हणजे समान अंश असलेले अपूर्णांक आहे. मग आपल्याला मोठा अपूर्णांक ओळखायचा आहे. समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद छोटा तो मोठा अपूर्णांक, समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो मोठा अपूर्णांक असतो. छेद लहान तो मोठा अपूर्णांक. बघा, छेद आहे 5, हा छेद सगळ्यात लहान आहे म्हणजे हा मोठा अपूर्णांक आहे. B/5 हा मोठा अपूर्णांक आहे. या ठिकाणी समान अंश असलेल्या अपूर्णांकाचं हे उदाहरण होतं. B/5 हा मोठा अपूर्णांक आहे. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, B/5. नंबर 8.
पुढील अपूर्णांकाच्या जोडीतील चौकटीत च्यापेक्षा लहान च्यापेक्षा मोठं त्यानंतर बरोबर यापैकी कोणते चिन्हे योग्य ठरतील. आता यामध्ये कोणतं चिन्ह येणार आहे, च्यापेक्षा लहान च्यापेक्षा मोठं किंवा बरोबरचं चिन्ह, तर ते आपल्याला मित्रांनो ओळखायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला अपूर्णांकाची तुलना करावी लागणार आहे. 7/13, 13/7 त्यानंतर 91/49. मग आता पहिला आपण हा अपूर्णांक घेऊ 7/13, 13/7. मग सुरुवातीला काय करणार आपण 7 आणि 7चा गुणाकार करणार, 7 49 जो आपण इथं लिहिलाय. त्यानंतर 13 आणि 13चा गुणाकार करणार जो आपण इथं लिहिणार. मग 13चा वर्ग आहे 169. बघा 13 × 13 169. बघा 7 × 7 इथं, त्यानंतर 13 × 13. आता दोघांमध्ये मोठा कोणता आहे, तर मोठा हा आहे 169. म्हणजे 13/7 हा अपूर्णांक मोठा आहे. चला आपल्याला पहिलं चिन्ह मिळालेलं आहे. आता पुढे पुन्हा 13/7 आणि 91/49 यांचा विचार करायचा. मग आता 49 आणि 13 यांचा गुणाकार करायचा. मग 49 × 13 यांचा गुणाकार करूया. तर 3 9 27 हातचे आले 2, 3 चौक 12, 13 14 दशकाचा 0, 1 9 9 1 4 4 7 9 आणि 4 13 हातचा आला 1 4 आणि 2 6 637. तर या ठिकाणी 91 आणि 13 थोडक्यात आता दुसरा हा आपण अपूर्णांक घेऊ. 91 आणि 13 यांचा गुणाकार आला 637. आता 7 आणि 91 यांचा गुणाकार पुन्हा. मग 91 × 7, 7 1 7, 7 9 63 पुन्हा 637. म्हणजे 637 आणि 637 म्हणजे बरोबर चिन्ह. म्हणजे पहिल्या अपूर्णांकामध्ये या प्रकारे पहिला अपूर्णांक लहान, दुसरा अपूर्णांक मोठा हे चिन्ह येणार. आणि त्यानंतर दुसऱ्या अपूर्णांकामध्ये बरोबरचं चिन्ह मित्रांनो आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. मग असं चिन्ह कुठं आहे, तर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 मध्ये. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. नंबर 9, पुढीलपैकी 7/16 पेक्षा मोठा परंतु 3/4 पेक्षा लहान असणारा अपूर्णांक कोणता. मित्रांनो 7/16 पेक्षा मोठा आणि 3/4 पेक्षा लहान. आपल्याला पर्यायांचा या ठिकाणी आधार घ्यावा लागणार आहे. 7/16 ची तुलना आपण पर्याय क्रमांक 1 शी करूयात, म्हणजे 7/14. मग आता यांची तुलना करूयात. आपल्याला जो अपूर्णांक पाहिजे 7/16 पेक्षा मोठा पाहिजे. मग 14 75 14 × 84 14 7 98 16 85 16 96 16 7 112. मित्रांनो मोठा अपूर्णांक मिळालेला आहे. 7/16 पेक्षा 7/14 हा अपूर्णांक मोठा आहे. आता पुन्हा 3/4 ची तुलना आपण पर्याय क्रमांक 1 शी म्हणजे 7/14 शी करणार आहोत. 14 1 14 14 2 28 14 3 42 आणि 7 चौक किंवा 4 7 28. म्हणजे दुसरा अपूर्णांक आपल्याला लहान पाहिजे. म्हणजे 3/4 पेक्षा 7/14 हा अपूर्णांक काय आहे, लहान आहे. म्हणजे 7/16 पेक्षा मोठा आणि 3/4 पेक्षा लहान. म्हणजे मित्रांनो आपल्या 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बघा 7/16 पेक्षा मोठा अपूर्णांक आहे 7/14. बघा या ठिकाणी मोठा अपूर्णांक आहे. आणि 3/4 पेक्षा लहान कोणता अपूर्णांक आहे, 7/14. 7/14 काय आहे, 3/4 पेक्षा लहान आहे. म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. नंबर 10, 35चा 1/7, 45चा 1/3, 99चा 1/9 आणि 24चा 1/8 यापैकी मोठा अपूर्णांक कोणता. मित्रांनो आपल्याला मोठा अपूर्णांक ओळखायचा आहे. मग आता 35चा 1/7 म्हणजे काय. आता 35चा 1/7 म्हणजे 35 × 1/7. मग आता 35 × 1 किती होणार, तर 35 आणि भागिले 7 जर केलं, यांचा भागाकार जर केला तर 7 × 21 7 × 28 7 5 35. म्हणजे 35चा 1/7 झाला 5. त्यानंतर 45चा 1/3 म्हणजे 45 × 1/3. मग 45 × 1 किती येणार, 45 भागिले 3. भागाकार किती येणार, तर 15 15 त्रिक 45. म्हणजे 45चा 1/3 मिळाला आपल्याला 15. त्यानंतर 99चा 1/9 म्हणजे काय, 99 × 1 येणार 99 भागिले 9. तर भागाकार किती येणार, 9 1 9 9 1 9 म्हणजे भागाकार मिळाला 11. म्हणजे 99चा 1/9 भाग मिळाला 11. त्यानंतर 24चा 1/8 म्हणजे काय, 24 × 1 24 × 1 24 भागिले 8. मग आता 8 1 8 8 2 16 8 त्रिक 24 म्हणजे भागाकार मिळाला 3. 24चा 1/8 भाग म्हणजे आपल्याला उत्तर मिळालं 3. मग मित्रांनो सगळ्यात मोठा अपूर्णांक कोणता आहे, तर या ठिकाणी
मोठा अपूर्णांक आहे या ठिकाणी 15. 15 म्हणजे काय? 45चा 1/3 भाग. 45/3. 45/3 म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 11. चुकीचा पर्याय कोणता? आता 4 पर्याय दिलेले आहेत. 4 पर्यायांमध्ये 4 आकृत्या आहेत, त्यामध्ये एक एक अपूर्णांक आहे. मग कोणता चुकीचा पर्याय आहे? पर्याय क्रमांक मित्रांनो आपण घेणार 1. 1 मध्ये आकृतीचे एकूण 4 भाग दिलेले आहेत आणि त्यातला एक भाग रंगवलेला आहे, म्हणजे हा अपूर्णांक आहे 1/4. मित्रांनो हा अपूर्णांक बरोबर आहे. आपल्याला विचारले चुकीचा पर्याय कोणता? आता पर्याय क्रमांक आपण 2 घेतला. आकृतीचे एकूण किती भाग आहेत? 1 2 3 4. 4 आणि 4 8. 8 भाग आहेत आणि त्यातले 2 भाग रंगवलेत, म्हणजे काय? बे 1 बे, बेचोक 8 म्हणजे 1/4. म्हणजे पर्याय क्रमांक 2 सुद्धा बरोबर आहे. आता पर्याय क्रमांक जर आपण 3 बघितला तर आकृतीचे एकूण भाग किती आहेत? 1 2 3 4. 4 आणि 4 8 भाग आहेत आणि त्यातले 2 आणि 2 4. 4 भाग रंगवलेत. बघा 8 भाग आहेत, त्यातले 4 भाग रंगवले, म्हणजे आपल्याला अपूर्णांक दिला आहे 1/4. मित्रांनो हा 1/4 अपूर्णांक होतो का? तर हा 1/4 अपूर्णांक होत नाही. 4 1 4 आणि 4 दुणे 8 म्हणजे 1/2 हा अपूर्णांक होतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 हा अपूर्णांक चुकीचा आहे. आणि पर्याय क्रमांक 4 जर आपण बघितला तर या ठिकाणी आकृतीचे एकूण भाग किती दिलेत? 1 2 3 4 आणि 4 आणि 4 8. 8 आणि 8 16. आकृतीचे एकूण 16 भाग दिलेत, त्यातले 4 भाग रंगवलेत, म्हणजे हा अपूर्णांक किती होईल? 4 1 4 आणि 4 चौक 16. 1/4 अपूर्णांक बरोबर दिलेला आहे. मित्रांनो 11व्या प्रश्नामध्ये चुकीचा अपूर्णांक आहे पर्याय क्रमांक 3. या ठिकाणी स्वाध्याय नंबर 14.1 संपलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो पुढचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.